लागलाय टिपकते. आता चालले निघालो आम्ही घरी. मालकीन पाऊस यायला लागले, टिपकाय लागले. घरी आलो आणि आता यात्रेला जायचं म्हणलं तोपर्यंत पाऊस यायला लागला. आणि कशाची यात्रा कशाचं काय, जाऊ द्या म्हणलं. लाईट पण गेली. यात्रेला जायसाठी मी प्लकिंग वगैरे काय केलं नव्हतं, मग आज करून आली. कारण हे घरी नव्हतं तर मी एकटे कुठं जाणार. आणि येताना मी गाडी चालवलेली आहे ना, त्यांना मागं घेऊन चालवलेली. तुम्ही काळा का दिसताय? पप्पाचा फोन आणला का बॅटरी लावायला? आम्ही बॅटरीचा जुगाड लावलाय तरी पण माझ्या त्यांच्या गोर आहे तरी काळा दिसताय. असं जाऊयात, मी ह्यांना गाडीवर आणलं. कसं वाटलं तुम्हाला? पुढे ये की बाळा जरा, पप्पा नीट दिसणार तर पुढे ये ना. आली माग भीती वाटली. मी ओढूचपासून गाडी घेतलेली, म्हणजे ओढूच्या थोडंसं पुढं आल्यावर गाडी घेतलेली. तिथं येस तोपर्यंत घेतलेली, पण मला काय भ्या नव्हतं वाटत. मी चालत पण त्याला जाऊ द्यात. पाऊस येतोय, तुम्हाला दाखवते. पाऊस येतोय, काय काम चाललंय आणि वारं पण तेवढंच आहे. हा बघा, पुन्हा एकदा वाऱ्यानं पावसानं धमाकूळ. बाळा बॅटरी बंद कर. भेली ना, येडे का? इकडं वीज पण चमकलेली, लय वारं सुटलंय. पण ही घरी असल्यावर ना आम्हाला किती जरी वारं सुटलं काय सुटलं तरी भीती वाटत नाही, कारण आमचा वाघ घरी असतो. आहे ना बाळा? आज तुला भीती वाटते का? नाही, मला पण नाही वाटत. पण ज्या वेळेस हे घरी नसते का नाही तेव्हा आम्ही लय भीतो. बघितलंय काल तुम्ही. आणि बघा वातावरण कसलं वारं आहे. बॅटरी बंद कर. लय म्हणजे लय वारं सुटलंय भयानक. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहे सगळेजण? मस्त मजेत आणि आनंदात असालच. आता भरपूर दिवस ब्लॉग नाही आला त्यामुळे मला काय बोलायला आहे ना, तर असं चला बाहेर इतकं ऊन लागतंय ना, काय सांगू तुम्हाला. एक मिनटं मला हे वाढवू द्या. प्रचंड ऊन आहे. बाहेर आलं म्हणजे बाहेर निघूच वाटत नाही. कसं बाबानं माणसं कामं करते ते काय माहिती. माझा नवरा एवढ्या उन्हात काय काम करतोय काय माहिती. हे बघा, आता मला इथं मिरच्या आल्यात ना, त्या नेऊन लावायच्या आहेत त्या. कारण जे वावरात मिरच्या येते त्या अजिबात तिखट नाही, त्यामुळे ही मिरची आहे ना मी नेऊन लावणार आहे. आणि झेंडूचे झाडं जे मध्ये आलेत ना ते पण मी इकडं लावून घेणार आहे. अरे देवा, एक गोष्ट, मी सकाळी पाणी घातलं होतं ह्या फुलाला, तर ती पूर्ण कळी होती, पण आता ती फुलली या. आणि थांबा मला इकडे जाऊ द्या. तर मला नाही माहिती हे फुल कशाचं आहे, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा कशाचं फुल आहे. हां अगं ते मला पण माहिती आहे की, तर काय आहे मला समजलं नाही. मी हे झाड मम्मीकडून आणलेलं, पण मला काय माहिती नाही. हे वेगळं आहे, ह्याचं पण नाव माहीत नाही मला, आणि ह्याचं पण नाही. पण त्याला फुल नाही आलं, पण ह्याला फुलं आलंय. कसलं सुंदर दिसतंय. काय आहे याचं नाव मला सांगा बरं का कमेंट करून. आणि हा बघा पपया, हे बघा ह्या बघा. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. आता ही झेंडूची झाड आहे ना, मी त्या पुढच्या ह्याच्यात लावून टाकणार आहे सगळीकडं. मला सांगा बरं का हे झाड कशाचं आहे कमेंट करून. मला काही समजलं नाही, पण फूल असलं जबरदस्त आहे, पण ह्याला वास नसेल येत बहुतेक. नाही, ह्याला वास नाही येत. असं जाऊ द्या, कशाचं का असं ना. पावटा आहे पावटा. आणि ह्याला पुन्हा एकदा कळ्या लागल्या, त्या पूर्ण कळ्यांनी भरून गेल्या. आता हे आम्ही 2 दिवस गावाला आहे,
आणि शेवंतीचं झाड ना मला खाली काढून लावायचं, कारण पूर्ण ह्याच्यात वाढलंय, खाली पण रोपं आली ती, त्यामुळे हे लावणार आहे. तर असं चला आता तुम्हाला इकडे दाखवते मी काय आलंय ते. ही दोन मला भांडी घासायचे, ते रात्रीपासून भांडी पडलीत, मी घासलीच ना. हे बघा, टरबुजाचं बी मी टाकलं होतं इथं, तर ही सगळी टरबुजाची झाडं आली ती. पण एक चुकी झाली की लांब लांब लावायला पाहिजे ते एक एक बी, पण मी असंच टाकलं, ते उगवून आलंय. मला नव्हतं माहिती येईल म्हणून उगवून, पण आलंय ते. आता हे कसं वाढणार आहे काय माहित नाही मला. आणि ह्याच्या आधी पण हा सीताफळ पण यायला लागली. आता सगळ्या झाडांना अशी छान पावली बी फुटली ना, तेव्हा किती छान सावली पडते आणि मस्त पण वाटतंय. आणि ह्याच्या आधी पण ना टरबूजाचा वेल आला होता बरं का, एवढी एवढी टरबूज लागली होती त्याला. आणि ह्यांनी सोनून सोनूच्या पप्पांनी आणि श्रेयसनं कच्चीच तोडून खाल्ली होती. आणि तो वेल इथं आला होता. हां, तो वेल इथं आलेला, मला वाटते तो होता ब्लॉग माझ्याकडं, पण तो आपल्या पहिल्या चॅनलवरती होता. उडून गेलं. तर चला असू देत, बाहेरच बसावं. काय सांगायचंय ऐकूया आपण. सोनूचं बोलणं इकडे नीट येत नाही. हा बोल. छान वाटतं इथं बसल्यानंतर ना. तर आपले ब्लॉग बोल. म्हणून पाणी नव्हतं, म्हणून भरलं डायरेक्ट झाडाला सोडून दिलं होतं, म्हणून सीताफळ वाढायला लागली ती. पाणी दिलं ना थोडी सीताफळ वाढते ती, कसं होऊ शकतं. तर चला असू द्यात, आपले ब्लॉग काय येत नव्हते हे तुम्हाला सांगते. तुम्हाला तर मी सांगितलेलं मागच्या ब्लॉगमध्ये की गावची यात्रा आहे, तर आम्ही यात्रेला गेलो नव्हतो. पाऊस वगैरे येत होता, त्यामुळे आम्हाला यात्रेला जाणं नाही झालं. पण दुसऱ्या दिवशी आम्ही माझ्या मावशीच्या तिकडे गेलेलो, नंतर नणंदबाईच्या तिकडे गेलेलो. 2-3 दिवस आमचं यातच गेलं, म्हणजे नंदेच्या तिकडे 2 दिवस होतं, मावशीच्या तिकडे 2 दिवस, असं म्हणजे 4-5 दिवस आमचं याच्यातच गेलेलं. मग तिकडं होतं तर ब्लॉग वगैरे काय शूट केला नव्हता. मग दुसऱ्या दिवशी ब्लॉगला गॅप, नंतर दुसऱ्या दिवशी अजून काही नाही केलं, म्हणून असं झालं, गॅप पडत गेला. आणि तिकडून आल्यानंतर पण काल आले मी, पण काल पण काय ब्लॉग घेतला नव्हतं, कारण जेव्हा आपण ना घरात बसून जेवढा कंटाळा येत नाही ना, तेवढा फिरून फिरून आपल्याला कंटाळा येतो. तर दिवसभर असंच लोळून घालवला. तर म्हटलं चला आज बसून जमणार नाही आहे, सगळेजण कमेंट करतात, सगळी वाट बघतात आपल्या ब्लॉगची, त्यामुळं मग आज ब्लॉग वगैरे शूट करावा म्हटलं, थोडेफार तरी अपडेट द्यावी. भरपूर जणांच्या कमेंट होत्या, कोणी इंस्टाला मेसेज करत होतं, कोणी कॉल करत होतं, ब्लॉग टाक, सोनूला मिस करतो आम्ही, सोनूचं बोलणं. तर आता असं पण सोनू ना ब्लॉगमध्ये नसतीच आली. जोपर्यंत तिला खेळायला पोरं असतात ना, तोपर्यंत ती तिच्याच नादात असते. तेही काल गेले, त्यामुळं आज तिला पण म्हणजे काल पण नव्हतं करमत. मग आज ती स्वतःहून म्हणायला लागली आज तरी ब्लॉग काढ. जेव्हा तिला कोणी खेळायला नसतं ना, तेव्हा तिला ब्लॉग काढायचा असतो. कुत्रं चावल, गपना मागं सरक. तर चला आता मी माझ्या कामाला लागते. हे मला भांडी घासायची ते. हां, कामाचं मला घरी लय कंटाळा यायला लागला या, काय करू. तू काय करते रोज तरी, काय करते काय माहिती. तर चला असो, स्वयंपाक वगैरे झालाय माझा. हे दुपारनं येतेला नंतरनं, म्हणजे हा ब्लॉग मी आत्ताच अपलोड करून टाकणार आहे. आणि नंतरनं कामाचं वगैरे शूट आहे ते नंतरनं घेऊ, कारण हे जेव्हा दुपारून घरी येतात ना, तेव्हा भरपूर साऱ्या गोष्टी दाखवण्यासारख्या, शेअर करण्यासारख्या असते त्या, म्हणून तो ब्लॉग नंतरनं येईल. तर चलो, 8-9 मिनटाचा ब्लॉग झाला तर अपलोड करून टाकते. तुम्हाला समजलं असेल ब्लॉग काय येत नव्हते, तर असं काही कारण होतं. यात्रेला गेल्यानंतरनं माणसात एन्जॉय करावं ना की फोन घेऊन बसावं, म्हणून मी ब्लॉग नव्हते शूट केले. आणि कोणी कम्फर्टेबल असतं, कोणी नसतं, त्यामुळं नको. आपल्या चॅनलला आपण चालवावं ना की कोणाला घ्यावावं या म्हणावं असं. मला नाही वाटतं, जर कोणी नसतं तिथं, घर रिकामं असतं, तर नक्की ब्लॉग शूट केलं असतं. सतत ये जा कोणाचा तरी आवाज, कोणाचा तरी मागं कोणीतरी, परत ते म्हणणार मी आले त्यात ते कट कर व्हिडिओ, त्यापेक्षा न घेतलेलाच बरा, म्हणून नाही घेतलं. चला चल, हात लाव ना कुत्र्याला. कुत्र्यानं माझ्या चप्पल पळवून नेलेली. आता कुत्रं हे बघा. आता म्हणलं सोनूला पाणी लावायचं आंघोळीला, तोपर्यंत हिला पेपर आलं.
ओके, चला इथून पुढचा ब्लॉग नंतर कंटिन्यू करते दुसऱ्या पार्टमध्ये. बाय बाय.